नमस्कार, मी भारत भालचंद्र पाटील या मंडळाचा कोषाध्यक्ष म्हणून काम करत आलो आहे। माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची स्थापना 1946 साली झाली, म्हणजे स्वातंत्र्याच्या 1 वर्ष अगोदर। हे आमचं 80वे वर्ष आम्ही साजरा करत आहोत। गणेश उत्सवाबद्दल सांगायचं तर आमचा गोविंदा खूप नावरूपाला आले आहे। गोविंदामुळे आमचं मंडळ खूप नावरूपाला आलेलं आहे। महाराष्ट्राला पहिले 7 थर, 8 थर आणि 9 थर जे दाखवले असतील तर ह्या मंडळाने दाखवलेले आहेत। भारतामध्ये पहिल्यांदाच 9 थर लावण्याचा जो पराक्रम झाला, ठाणे येथील संस्कृती प्रतिष्ठानच्या इथे प्रताप सरनाईक यांच्या हंडीच्या इथे जो पहिल्यांदाच 9 थर लागले, ते आमच्या या माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गोविंदा पथकाने लावलेले आहेत। गणेश उत्सव हा आम्ही खूप भव्य प्रमाणात इथे साजरा करण्यात येतो। फक्त गणेश उत्सवापुरता मर्यादित न राहता अनेक विविध लोकोपयोगी कार्यक्रम देखील आम्ही इथे राबवलेले असतात, जेणेकरून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांचा गुणगौरव असे विविध प्रकारे आम्ही समाजामध्ये काम करत असतो। आणि आमच्या गणरायाच्या या मूर्तीबद्दल सांगाल तर मूर्ती आमची ही सेम तशीच्या तशी असते, जी पूर्णपणे सुवर्ण अलंकाराने मढवलेली आहे। नमस्कार, माझं नाव ओमकार मिलिंद लोखंडे। मी माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा एक कार्यकर्ता म्हणून आहे व गेली 14 वर्ष झाले मी दहीहंडी पथकात सुद्धा सहभागी घेतो आहे। गोविंदाबद्दल सांगायचं झालं तर सर्वात पहिले 6 थर, 7 थर, 8 थर व 9 थर असे पराक्रमी थर आम्ही आमच्या मंडळाने लावलेले आहेत। आणि त्यातूनच बाकीच्या दहीहंडी पथकाला ऊर्जा भेटली आहे की कसे मोठमोठे थर लावले जाईल। आणि त्याचप्रकारे जसे आमचे प्रशिक्षक अरुण पाटील सर, भाल पाटील सर आणि गणेश चव्हाण हे तिघे आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतात। आणि गोविंदाबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात पहिले 4 एक्के ही आमची खासियत आहे। हे 4 एक्के कोणी लावले असतील ते सर्वात पहिले माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लावले असतील। माजी नगरसेवक श्री यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ चालू आहे। आणि ह्याच मंडळामध्ये काम करून अनेक महाराष्ट्राला अनेक मोठे राजकारणी वितून दिलेले आहेत। जसं उदाहरणार्थ द्यायचं झालं तर बाळा नांदगावकर जे गृहराज्यमंत्री राहिलेले आहेत, नंतर शशिकांत शिंदे तेही कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत। आता सध्याचे जे आमदार आहेत मनोज जामसुदकर, परत या अगोदरचे आमदार होते यामिनी जाधव, या देखील या मंडळात एक कार्यकर्ता म्हणून यांनी काम करून आज खूप महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी नावारूपाला आलेले आहेत।